धामापूर येथे महाडी कुटुंबियांचे त्रैवार्षिक गोंधळ महोत्सव 2000हून अधिक भाविकांनी साजरा केला। सालबाई भैरी भवानी देवीचा गोंधळ। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू झालेला गोंधळ हा महोत्सव आजच्या काळात देखील विविध पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आणि परंपरा आहे। या परंपरेनुसार संगमेश्वर तालुक्यातील धामापूर या गावात साजरा होणारा महाडी कुटुंबियांचा सालबाई भैरी भवानी देवीचा गोंधळ हा विशेष लक्षवेधी असतो। दर 3 वर्षांनंतर होणाऱ्या या गोंधळाच्या उत्सवाचा केवळ राज्यभरातूनच नव्हे तर देश विदेशात असलेल्या महाडी कुटुंबियातील प्रत्येक व्यक्ती या उत्सवाला आवर्जून हजेरी लावत असते। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सलग 3 दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संबंध पंचक्रोशीला मंत्रमुग्ध करणाऱ्या या गोंधळ उत्सवाचा केवळ संगमेश्वर नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात बोलबाला आहे। या उत्सवाच्या बद्दल नेमकी काय परंपरा आहे हे सांगत आहेत येथील स्थानिक ग्रामस्थ आणि महाडी कुटुंबीय। महानकर न्यूजसाठी विनोद चव्हाण, गुहागर। याला किती वर्षाची परंपरा आहे आणि कशा पद्धतीने समस्त महाडिक भावकीची कुलदैवत माता भैरी भवानी सालबाई या मातेचा जागरण गोंधळ गेली अनेक पिढ्या या ठिकाणी या धामापूर मध्ये चालू आहे। तशी वर्ष सांगता येणार नाहीत, पण अगदी पिढी जात आज सगळा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि जी परंपरा आहे पिढी जात ती चालवण्याचा आजपर्यंत संपूर्ण प्रयत्न संपूर्ण महाडिक भावकीच्या वतीने आम्ही करतोय। आणि या कार्यक्रमाला साधारणपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील लोक किंबहुना परदेशातनं सुद्धा लोक 3 वर्षांनी 3 दिवस हे महाडिक संपूर्ण येत असतात आणि हा सोहळा अतिशय फार मोठा सोहळा या ठिकाणी साजरा होत असतो। आणि इथे आल्यानंतर प्रत्येक आपला जो महाडिक परिवार आहे आपले या ठिकाणी मातेचरणी आपलं गाराणा घालून आपलं दुःख हरपण्यासाठी देवीला प्रार्थना करतात। आणि आजपर्यंत आपल्या देवीची ख्याती आहे की आजपर्यंत जे जे मनोकामना या ठिकाणी आपण व्यक्त केल्यात त्या संपूर्ण मनोकामना आज मातेच्या कृपेने पूर्ण झालेल्याचा प्रत्येकाला अनुभव आहे।